आणि जे आहे लहान मुलांचा जो आहे सहभाग सुद्धा वाढलेला आहे. बिलकुल. मला तसं तर तुम्हाला दोघांना प्रश्न विचारते, तुम्हाला ज्याला योग्य वाटेल त्यांनी याचं उत्तर द्यावं. श्रेष्ठवादाच्या भोवऱ्यात बरेचसे प्रश्न अडकत असतात. असाच आपल्या राजेश्वर मंदिराचा सुद्धा प्रश्न अडकलेला होता आणि तो ब दर्जा प्राप्त झालेला आहे. पण त्याच्यावरती सुद्धा श्रेयवादाचा अजूनही भोवर जे आहे ते अजूनपर्यंत सुरूच आहे. तर याविषयी काय सांगाल? तुम्हाला एक सांगू इच्छितो की ही मागणी बरेच दिवसांपासून सुरू होती. मागच्या 3 वर्षाआधी आपले जिल्हाधिकारी आहेत अजित कुमार साहेब यांनी जेव्हा हा सोहळा पाहिला तेव्हा त्यांनी सांगितलं मला की त्यांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता की याचा जो आहे मंदिराचा जो आहे हा विकास व्हायला पाहिजे आणि त्याला अनुरूप आज जे काही सत्ता पक्षाचे आमदार असतील, विरोधी पक्षाचे आमदार असतील, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले. परंतु खरं श्रेय जर असेल की ब दर्जाचा मिळणे या मंदिराला आणि त्याला निधी प्राप्त होणे हे निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. उपमुख्य आणि सर तुमचं काही वेगळं मत आहे? माझं सुद्धा मत हे आहे की बा निश्चितच जे आहे प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे. परंतु आपण पाहतोय की नियर अबाउट 40-50 वर्षापासून ज्या प्रकारे मंदिराची प्रगती व्हायला पाहिजे होती ती काही राजकारणामुळे झाली नाही. परंतु जेव्हापासून आपण पाहिलं की त्यामध्ये शिकलेले सवरलेले लोक जेव्हा पुढे आले त्यावेळेस राजकारणी लोक सुद्धा मागे हटून गेले. कारण की राजराजेश्वर जे आहे आपले ग्राम दैवत आहे. राजराजेश्वर नगरी ही आपली अकोला नगरी असल्यामुळे निश्चितच आपले लाडके मुख्यमंत्री जे आहे फडणवीस साहेब यांचा तर यशस्वी म्हणजे यांनी दिलेल्या सहकार्य केलेलं आहे. परंतु त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि मला अभिमान आहे की माझ्या ग्रामदेवतेसाठी जे आहे महाराष्ट्र शासनाने जे कार्य केलेलं आहे ते अमूल्य आहे. बिलकुल बिलकुल तुमच्या दोघांच्या मताचा सन्मानच आहे सर. इथे मला आणखी असं विचारायचं आहे की असं काही दिवसांपूर्वी आम्ही ऐकलं होतं राजेदादांकडनं की वर्गातली जी बंड मुलं असतात त्यांना मॉनिटर बनवून द्यायचं म्हणजे वर्ग व्यवस्थित सांभाळला जातो. तर शांतता समितीमध्ये जी लोक निवडल्या जातात किंवा कार्यकारिणीमध्ये जी निवडली जातात त्यांच्यासाठी काय पात्रता आहे? त्यांच्यासाठी एकच पात्रता आहे की बा तो भोलेचा भक्त असावं. शेवटी कसा आहे हा भावचा आणि निस्वार्थपणे भाव करण्याचा हाच एक प्रत्येकाचा याची एक आहारता असते. आणि कसं आहे की मला जास्त याच्यामध्ये त्रास नाही झाला कारण अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपला राजराजेश्वराचा भक्त आहे आणि भक्ताला कोणत्याच प्रकारची पात्रता नसावी. कारण की तो जो कोणी व्यक्ती आहे तो राजराजेश्वर महाराजांची सेवा करायला तयारच असतो. बिलकुल. राजेश मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या या समितीमध्ये किती सदस्य आहेत आणि कार्यकर्ते किती आहेत, म्हणजे किती लोकांची एकूण समिती आहे? एकूण याच्यामध्ये जे आहेत ते 101 आम्ही जे लोक आहेत ते पदावर घेतलेले आहेत. काही कार्याध्यक्ष आहेत, काही उपाध्यक्ष आहेत, काही महासचिव आहेत, काही सचिव आहेत. आणि असं करत असताना आम्ही याच्यामध्ये फार बॅलन्स ठेवला आहे. जे ज्येष्ठ आहेत त्यांना आम्ही कार्याध्यक्ष याच्यामध्ये घेतलाय. जे कावळा आणि पालखीचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही पदावर घेतला आहे. याशिवाय आता तुम्ही पाहताय की बरेचसे सेवाभावी लोक इथं अन्नदान करत आहेत, इतरही काही शिवभक्तांची सेवा करत आहेत, त्यांना सुद्धा आम्ही समितीमध्ये स्थान दिलं आहे. आणि तुमच्या मगाचा प्रश्नाचं जे आहे ते एक एक्सटेंडेड उत्तर मी देतो की बंड मुलगा जो आहे तो शांतता समितीचा अध्यक्ष नाही. ऍडव्होकेट पप्पू मोरवाल जे आहेत जे अतिशय शांत, संयमी आणि चांगले व्यक्ती आहेत, त्यांना शांतता समितीचं अध्यक्षपद याच्यासाठी लाभलं आहे की हे सगळं इतका मोठा उत्सव सुरू असताना कोणीतरी कायदे तज्ञ आपल्या सोबत असावा आहे ना. त्यामुळे त्यांनी ते जरी फार व्यस्त असतात तरी त्यांनी हे पद स्वीकारलं आहे फक्त आणि फक्त महादेवाच्या भक्तीपोटी. आणि की आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक कार्यकारिणीमध्ये पुरुष वर्ग असतो, परंतु राजूभाऊनी जी कार्यकारिणी सार्वजनिक कावड पालखी महोत्सवाची जी कार्यकारिणी जी जाहीर केलेली आहे त्यामध्ये महिला सुद्धा गेलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे यावेळेस त्यांनी जे आहे जे आपले किन्नर समाजाचे जे गुरु आहेत सिमरन अम्माजी यांना सुद्धा स्थान दिलेलं आहे. कारण की हा जो भक्तिभाव असतो कोणाच्या भक्तीचा कोणी अंदाज लावू शकत नाही.